देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी या देशासाठी प्रत्येक वेळी जे निर्णय घेतले, महिला असतील किंवा विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांनी वेगवेगळे विषय घेऊन निर्णय घेतलेत. पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर महिलांसाठी 33% आरक्षण जे पाहिजे लोकसभेत आणि विधानसभेत, याच्यासाठी आम्ही अनेक वर्ष मोर्चे काढतो. काँग्रेसची सत्ता होती त्यापासून आम्ही नेहमीच सगळ्या महिला सगळ्या पक्षाच्या 33% आरक्षण मिळावं म्हणून आम्ही भांडत होतो. त्या आज एवढा मोठा म्हणजे खरोखरच इतका मोठा निर्णय की महिलांची उंची, महिलांना सक्षम करणं, महिलांच्या हातात पूर्ण देशाची राज्याची दोरी देणं किंवा तो पूर्ण कारोबार देणं आणि यासाठी 33% आरक्षण जे गरजेचं होतं ते आता संसदेमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व खासदारांच्या नेतृत्वामध्ये ते पास झालेलं आहे. आणि या देशाच्या आणि राज्याच्या महिलांकडनं मी संपूर्ण मोदी सरकारचं, मोदीजींच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि ज्यांनी ज्यांनी या बिलाला पाठिंबा दिलाय त्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करते, आभार मानते. महाराष्ट्रातल्या आज अनेक महिलांना काम करण्याची आणि नेतृत्व करण्याची या बिलामुळे संधी मिळणार आहे. त्यामुळे माननीय राज्याचे मुख्यमंत्री ते नेहमीच सांगत आलेत की लाडकी बहीण असेल, लखपती दीदी असेल, असं महिलांवरती वेगवेगळं काम करणारं हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे आणि त्या माध्यमातूनच आज हा महिला आरक्षण 33% आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही खरोखरच सगळा आनंद उत्सव आम्ही करत आहोत. कुठेतरी विरोधक आणि काँग्रेस या निर्णयाला विरोध करतात, त्यांना 2029 मध्ये हारण्याची भीती आहे का? म्हणून त्यांना महिला नको आहे. असं नाही, महिला सक्षम आहेत, महिला चांगलं काम करतात, महिला जिद्दीने उतरतात आणि कुठलंही काम घेतलेलं पूर्णतःच नेतात. मग त्यांना असं वाटतं जर इतक्या महिला उतरल्या राजकारणात तर आपल्या पहिल्या सीट जातील. जिथे पुरुष आहे तिथे महिला आहेत आणि मग त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. महिला आमदार खासदार होतील तर त्यांच्या सीट ज्या कमी होतील त्यासाठी सर्व पक्ष घाबरतो, त्यातले पुरुष पण घाबरतात आणि म्हणून आरक्षण करताना मोदीजींना किंवा भारतीय जनता पार्टीला क्रेडिट मिळू नये असे अनेक विषय आहेत आणि म्हणून ते विरोध करतात. त्यांचं म्हणणं आहे जर महिला चालल्या तर मग आमच्या तिकिटाचं काय होईल. ती एक भीती या काही पक्षांच्या नेत्यांच्या, जे लोकसभेत आहेत, जे विधानसभेत आहेत, आमच्या सीट जातील महिलांना यासाठी चिंतित आहे. म्हणून सुद्धा काही लोक आपल्याला पाठिंबा देताना नाटक करतात किंवा नाही म्हणतात महिलांसाठी. पण शेवटी मोदी सरकार 33% आरक्षण हे देऊनच राहणार आहे.